पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वतीने धर्मवीर संभाजी विद्यालय अँड पास सिडको येथे योग प्राणायाम 5 दिवसीय मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात सिडको स्थानीय निवासियांसह परिसरातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मोफत योग प्राणायामचे सांगता राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आली। आणि त्या ठिकाणी ही जे नकल्स आहेत आपल्याला या प्रकारे आतमध्ये वळून टॅप वरची पोटं नाही तर नकल्स जे त्याच्यानं या प्रकारे टॅप करायचा आहे। फुफ्फुसाचा वरचा भाग, टिप ऑफ लंग्स, क्लॅव्हिकल बोनच्या जवळचा हा एरिया, या ठिकाणी टॅपिंग। सर्वांनी आता उजवा हात वरती घ्या। ज्यांना वरती सरळ ठेवून कठीण वाटतं त्यांनी नंतर असा ठेवला तरी चालेल। आणि डाव्या हातानं आपल्याला या ठिकाणी आर्म पीठ, काखेच्या खालचा भाग जिथे आपल्या पासळ्या किंवा आपला छातीचा पिंजरा साईडने टॅप करून घ्यायचे। त्यानंतर आपल्या फेक रिब्स किंवा फ्लोटिंग रिब्स खाली या ठिकाणी टॅप करा आणि आपल्याला वरचा भाग, काखेचा खालचा, ज्या ठिकाणी आपल्या बरेचसे लिम्फ नोड आहेत त्याच्या जवळील हे क्षेत्र खाली फ्लोटिंग रिब किंवा फेक रिब। उदर पटल या भागामध्ये दोन्ही हात या प्रकारे टॅप करायचे। मी पाठ सरळ, मान सरळ आणि खूप ताणात नाही, चेहरा प्रसन्न जसे तुम्ही आतून आहात। बाजूला आता आपल्या गट ब्रेन ऍक्सिस माहित असेल म्हणजे काय ते सांगेलच मी। पाठीमागे मुठींचा हा जो भाग आहे तो कमरेवर थोडंसं समोर वाकलात तरी चालेल आणि कमरेच्या बेल्ट एरिया, ज्या ठिकाणी सर्वसाधारण बेल्ट वगैरे आपण बांधतो तिथे या प्रकारे लिम्फ नोड असतात। शरीरातील जे अनावश्यक ड्रेनेज ते काढण्यासाठी या लिम्फॅटिक सिस्टीमचं सक्रिय असणं खूप गरजेचं असतं। त्यानंतर आता उजवा पाय या प्रकारे घेऊ शकता। गुडघ्याच्या वर आणि खाली दोन्ही बाजूने आपल्याला अशी द्रोण मुद्रा करत टॅप करून घ्यायचे। दोन्ही हात या प्रकारे फ्लॅट गुडघ्याच्या दोन्ही बाजूला, हात सरळ ठेवत गुडघ्याचा हा सांधा जो आहे त्यालाही आपण सजगतेनं टॅप करून घेतोय, ऍक्टिव्हेट करून घेतोय। त्यानंतर पाय जवळ घेत आपण घोट्यावर आपल्याला दोन्ही बाजूने या प्रकारे पाय जवळ घेत घोट्यावर टॅप करता येणार आहे। त्यानंतर टाच, आता टाचेला खालून आणि समोरून या प्रकारे, तर आपल्याला पायाला या प्रकारे घेऊन देखील ही स्थिती उत्तम प्रकारे करता येईल। एक पाय सरळ ठेवून टाचेचा भाग। पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेतर्फे आयोजित महर्षी पतंजली योग प्राणायाम शिबिराच्या समारोप प्रसंगी आज महामहिम राजस्थानचे राज्यपाल आपल्या सर्वांचे लाडके नाना उपस्थित होते। नाना, योग करा निरोगी रहा, काय सांगाल? याचं आहे की पंडित दीनदयाल शिक्षण संस्थेने गेली अनेक वर्ष दरवर्षी 2 मे ते 6 मे या कालावधीमध्ये योग प्रशिक्षण या ठिकाणी चालू केलंय आणि त्याला या परिसरातल्या लोकांचा आता चांगला प्रतिसादही मिळतो। चांगल्या संख्येने नागरिक पण या ठिकाणी येतात। शरीर निरोगी राहायचं असेल तर तुम्हाला शरीराला व्यायाम केला पाहिजे। शरीराचे सर्व अवयवांचा व्यायाम झाला पाहिजे तरच शरीर निरोगी राहू शकतं। आणि शरीर निरोगी असेल तर तुम्हाला चांगलं काम देखील करता येतं। तुम्ही जे काही काम करता दिवसभरामध्ये, ते खाजगी असो, सरकारी असो, आणि असो, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा उरक वाढू शकतो आणि त्यासाठी शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे। म्हणून योग शिबिर या ठिकाणी केवळ 6 दिवसाचं 4-5 दिवसाचं करून भागत नाही, तर व्यायाम हा रोजचा केला पाहिजे। वयामानाने जो ज्याला परवडेल तो त्याचं केलं पाहिजे, हे आवश्यक आहे। आणि म्हणून शरीर चांगलं तर जीवन चांगलं, शरीर चांगलं तर तुमचं आयुष्य वाढेल, एवढेच या ठिकाणी सांगतो। नाना, आपण महामहिम आहात, राजस्थानचे राज्यपाल आहात। योग शालेय शिक्षणात याचा समावेश व्हावा असं वाटत नाही का?
नाही, आता आता त्या योगाला खूप महत्व सरकार देत आहे. सरकार सर्व शाळांमधून आता दरवर्षी 21 जूनला कार्यक्रम करतच आहे, पण तो शिक्षकांनी शिकवला पाहिजे आणि रोज मुलाखत करून घेतल्या पाहिजे, त्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून शाळेमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक आहे. शारीरिक शिक्षण नाना, पण शारीरिक शिक्षण आपल्या काळात पीटीचे तास व्हायचे, आता ते या सरकारने बंद केले. आता ते असं आहे की ज्या शाळामध्ये अन्य खेळ चालू आहे, आता कबड्डी सारखे खेळ आहे, हुतुतुच्या तुमच्या खो खो सारखे खेळ आहे, असे खेळ आता सगळ्याकडे होतात. पण त्याचबरोबर हे योग आणि योगाचा अभ्यास हाही सांगितला जातो आणि तो करून घेतला. नाना, आपण खेळावर बोललो, पण काही शाळांची परिस्थिती अशी ज्यांना ग्राउंडच नाहीये, क्रीडांगण नाहीये. कसे विद्यार्थी घडणार आणि कसं निरोगी राहणार? आता अशा ज्या शाळा आहे त्या शाळा म्हणजे खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा आहे. बहुतेक सरकारी शाळा खेड्यातल्या शाळेला थोडंफार ग्राउंड तरी आहे, पण जिथं थोडेच विद्यार्थी असतात. परंतु हे शिक्षकांनी मनावर घेतलं तर सगळ्या गोष्टी घडू शकतात. अगदी मोठं ग्राउंडच लागतं, मोठी जागाच लागते असं काही नाही. थोड्या जागेत सुद्धा हे सगळं करता येतं, फक्त इच्छाशक्ती पाहिजे. आणि ती इच्छाशक्ती जागृत करायचं काम हे सगळ्यांनी केलं पाहिजे. आम्ही देखील शिक्षकाचं अनेक वर्षे तेच करतो आणि आज देखील हा योग आहे, हा इच्छाशक्ती जागृत करायचाच कार्यक्रम आहे. धन्यवाद नाना. हे होते राजस्थानचे राज्यपाल, आपल्या सर्वांचे आवडते नाना हरिभाऊ बागडे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी बघा